गुण गायिला ज्यांची माझी सर्व सोडी नवले भक्ती धन संपादन संत संगाते सदा गुण गायिला ज्यांची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे खडावे माझे गुण गायिला याची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त पस्तीस स्टेज का जिंकले जातो विष्णू माले विष्णू म्हणजे महाराज तुझी जगदगुरु वेगवेगळे संत बोलायला आहेत या आवडतं शिकवलं आहे देवाने आपल्याला सांगतात काय म्हणतात ह्याची कारणं देवा देवा तुझा विसरणा तुझा विसरता नाही होऊ देऊ नको विसरणार म्हणजे करायची काय करेल बोला गाईने आवडीने आणि ह्याची माझी सर्व जोडी हेच माझ्या बोलायला खूप पायरी मध्ये जोडी आहे बरं मग तुमचा बोलायला म्हणता की तुम्हाला तुम्ही एवढी भक्ती करता एवढं मागताय तर असं काहीतरी मागा घे असं काहीतरी मागा घे काय मागा धन मागा संपत्ती मागा तुम्हाला यातलं मला काहीच नको त्याला हे भक्ती सजा मग काय पाहिजे संत संग देही सजा तुम्हाला ते म्हणतो आता तुम्हाला तुम्हाला संत संग पाहिजे मग तुम्हाला दरवेळेस यावं लागतं तुम्हाला म्हणतात विशाल कर्मवासना करा तुझा होते गर्भवासी सुखे घालावे आम्हा शिकासाठी गर्भ सोसायला तयार आहे तर संतांचा संग करण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाची निवड केली पहिला दिवस नाम दुसरा दिवस संत तिसरा दिवस भक्ती चौथा दिवस देवाचं वर्णन पाचवा दिवस देवाच्या रूपाचं वर्णन सहावा दिवस वैभवाचे प्रकार सातवा दिवस मागणी आणि आठवा दिवस गाण्या हल्लारी केल्या आणखी दुसऱ्या सप्त्यावर आपला काबागाचा जरा महामार्थ विठ्ठल विचार आजची जी सेवा आहे ते म्हणजे श्री गणेशराव ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह इंदापूर एवढा पुरस्पूर आहे कशाचा हरिनामाचा रामनामाचा पूर आलेला आहे या इंदापूरचा इकडं आधीच तर पुरा नक्की हा नामाचा पूर तसे इंदापूरचे एवढा मोठा हा 18 किल्ला एवढा मोठा हा नाम यज्ञ सोहळा एवढा मोठा हा ज्ञान यज्ञ सोहळा या इंदापूर गावामध्ये चालू आहे या क्षेत्रामध्ये चालू आहे तर प्रथमतः मी इंदापूर गावचे सरपंच नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचे मी आभार व्यक्त करते ऋण व्यक्त करते तसेच त्यांनी या सप्त्याचं नियोजन आयोजन प्रयोजन थोडा मोठा आटास्त केला त्याच्यामध्ये हरिभक्ती पारायण बाबर मंडळ सर आता बुद्धी पुढं काय बोलायचं का कारण किती पूर्ण झाला शिक्षक तो पहिला कसा परिपूर्ण होता विद्यार्थी शिष्य दान करे शिष्या सोळा वर्षापासून एका दिला आदम काढून धरू शकेल कितीही पूर्ण झाला शिक्षक तो म्हणला किती मी म्हणतो तुमच्या इथं म्हणून सरांची मी आभार व्यक्त करते ऋण व्यक्त करते तसेच ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली असे आमच्या नावाजलेल्या व्यक्तींचं जे हरिभक्ती पारायण नवनाथ महाराज नामदास तर त्यांच्याकडे एक नाथ असतात तर परवडलं बरोबर असतं पण 9 नाथांच्या पुढे काय करणार आदेश म्हणून आमचे हरिभक्ती पारायण नवनाथ महाराज नामदास यांचे आता नाव पाहिजे नावाचे दास आहे त्यांना नावाचं सगळं मग काय माहिती आहे आमचे नावाजलेले कोर्टामध्ये लेखली जे लिहिणारे कशा चोपडीत ते येणारे कुठं खोपडीत म्हणून हरिभक्ती करायला नवनाथ महाराज नामदास यांची मी आभार व्यक्त करते ऋण व्यक्त करते आणि ज्यांचं श्रीराम ट्रस्ट श्रीराम श्रावणपास यांचे मी श्रावणपास अनाथ आश्रम यांचे मी आभार व्यक्त करते ऋण व्यक्त करते
हरिभक्तीपरायण वेगळे महाराज PSI इकडे आले की महाराज होत आहे. म्हणून आपले महाराज आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. तसं YouTube चॅनल मध्ये आहे आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. तसेच तर अतिशय ज्यांच्या हातामध्ये जादू असणारे आपले भक्तीपरायण आपले बोराटी महाराज त्यांची मी आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. तसेच गायनाचार्य अनिल महाराज आपले आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. भक्तीपरायण प्रशांत शांत आपले आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. तर अतिशय माझ्यापेक्षा विद्वान आणि माझ्यापेक्षाही जास्त अभ्यास आहे सर्वांची मी आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. आमचे ज्यांची श्रावण बाळाची अनाथ आश्रमाची ज्यांची सेवा चालू आहे, खरंच ज्यांनी माऊली व्हावं, ज्यांनी माऊली व्हावं, ज्यांनी आई व्हावं, ज्यांनी जगाची आगत असावे म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. अशी आमची राजीव माऊली खरंच आज माऊली आणि त्यांच्या सौभाग्यवती हरिभक्तीपरायण जानकी ताई तर अतिशय जानकी सारखी म्हणून राजा राम तुम्हाला सापडलाय. त्या रामाचा तत्व फार वेगळा आहे. तर आपले पती पत्नीचे दोघांचे मी आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. आणि ज्यांचा अतिशय सुंदर आवाज आहे, आवाज माय सिस्टीम अतिशय जगता काम घालवले नाही, वाढवलेला नाही. तर आपले आभार व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. आणि अतिशय सुंदर बालक इथं सर्व मुली आहेत, कन्या आहेत, सर्वांचे आभार व्यक्त करते. जे श्रीराम ट्रस्ट आहेत सर्वांचे ज्यांची नावं घेतली त्यांची लाख मोलाची, ज्यांची राहिलेली असतील त्यांची लाख मोलाची. म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करून ऋण व्यक्त करून सेवेला सुरुवात तुकोबरायांचा आहे. तुकोबराय सांगतात ह्याचे दान देवा देवा तुझा विसरणा, विसरल्या काय होईल, विसरले तर तुम्ही आम्ही जीवाने संत ऐकले पाहिजे. लक्षात घ्या, जीव कुणाचंच ऐकलं, शेजारचं, बायच्यांचं, घरातल्यांचं, पाहुण्यांचं, बावकीचं तर मुळीच ऐकू. पण ऐकावे जनाचे आणि करावे आपल्या बायकोच्या काय जनाचे. आणि काही करायचंय मनाचं नाही करायचंय म्हणून पाणी गेला तो तेथे मुंगला आणि पाठी स्त्रियाला तो जिथे. म्हणून जेव्हा संतान सांगितले पाहिजे का म्हणून जे हिताने देती आणि कामाचे पती कुसुमेची आरती देती सुख त्यांना म्हणायचं संत. तुम्हाला सुख घ्यायचं असेल ना, सुखाचा पदार्थ शोधायचा असेल ना तर तुम्हाला संताकडे जावं लागेल. बाबांकडे
कारण संताशिवाय तुम्हा आम्हाला देव मिळणं अशक्य.